मराठा आरक्षण की मांग को लेकर मनोज जरांगे पाटिल एक बार फिर से आंदोलन पर बैठे हैं। इस पर राष्ट्रीय ओबीसी महासंघ के अध्यक्ष बबन राव तायवाड़े ने अपनी प्रतिक्रिया देते हुए कहा कि सरकार की समयावधि खत्म होने पर मनोज जरांगे ने आंदोलन शुरू किया है। वैसे सरकार ने कहा कि 6000 आपत्तियों के निस्तारण के बाद अंतिम अधिसूचना जारी की जाएगी, लेकिन ये सब कब तक होगा ये नहीं बताया जा रहा। सरकार को मराठा आरक्षण पर जल्द निर्णय लेना चाहिए। साथ ही उन्होंने मनोज जरांगे की भाषा पर भी सवाल उठाया है। नाही, आता असं आहे की जेव्हा कुठल्याही एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारचं मोठ्या प्रमाणामध्ये जनतेचं समर्थन मिळतं, बळ मिळतं, साहजिकच त्या क्षणी त्या व्यक्तीच्या मनामध्ये राजकीय आकांक्षा निर्माण होत असते। परंतु हे करत असताना कधी-कधी असं ऐकायला मिळतात की ते जे मी यांना पाडील त्यांना पाडीलपेक्षा आपण आपले लोक कसे निवडून आणू याच्यावरती त्यांनी आपलं लक्ष केंद्रित करावं आणि आपली शक्ती या महाराष्ट्रातील जनतेला दाखवावी। आणि म्हणून जर त्यांच्या मागे खरंच लोक असतील तर त्यांनी तशा प्रकारचा निर्णय घ्यावा आणि तो निर्णय जर त्यांनी घेतला आणि त्यांच्या विचारसरणीचे लोक, ज्या विचारसरणीवर जरांगे पाटील काम करतात, त्यांच्या विचारसरणीचे लोक ते विधानसभेमध्ये निवडून आणण्यामध्ये जर यशस्वी झाले तर मला वाटते त्यांच्या या आंदोलनाला लवकर यश मिळेल आणि कुठेतरी सर्व मराठा समाजाचे प्रश्न निकालीत निघेल।